नमस्कार, मी सुषमा पागार. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. काल इडलीची रेसिपी बनवून झाली. आजची रेसिपी आहे, आज आपण सांबार बनवणार आहोत, जो आपण इडलीबरोबर सर्व केला होता. हे सांबार बनवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपण बघणार आहोत. ही मी तूर डाळ घेतली आहे. हिला एक 5 मिनटं भिजत ठेवली होती आणि पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळ शिजण्यासाठी मी हा पाणी ॲड केला आहे आणि आता आपण ॲड केली आहे हळद. अर्धा चम्मच मीठ ॲड करून तो मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत डाळीमध्ये आणि ही डाळ आपण कुकरला लावून एक 2 ते 3 शिट्या देणार आहोत. डाळ शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. ह्या मी सर्व भाज्या कटिंग करून घेतल्या आहेत. ही लाल काश्मीरी मिरची घेतली आहे. तिला मी एक 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता आपण आधी पेस्ट बनवून घेणार आहोत. पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरचा भांडा. ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया भिजवलेली काश्मीरी मिर्च, लसूण, लसणीच्या साली काढून घ्यायच्या आहेत, टोमॅटो. ही पेस्ट बनवताना 1 चम्मच साखर ॲड करणार आहोत आपण. अर्धा कप पाणी ॲड करणार आहोत आणि ही पेस्ट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पेस्ट एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे, जशी आपल्याला पाहिजे त्यानुसार. आपण आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तेल. तेल छान गरम झालं आहे. तेलामध्ये ॲड करणार आहोत राई. राई थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आहे. हिरवी मिरची तुम्हाला जशी तिखट लागेल त्यानुसार. हे मी मेथीदाणे ॲड केले आहेत. कढीपत्ता आणि ही फोडणी आपण मिक्स करून घेऊया. गॅसचा फ्लेम मी स्लो ठेवून दिला आहे आणि स्लो फ्लेमवरती आपण फोडणी थोडा वेळ फ्राय करून घेऊया. फोडणी छान फ्राय करून झाली आहे. लगेचच ॲड करणार आहोत कांदा. कांद्याला मी उभ्या पातीमध्ये बारीक चिरून घेतली आहे. हा कांदा आपण एक 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेऊया. ह्या मी भाज्या घेतल्या आहेत. हा लाल भोपळा घेतला आहे, गाजर आणि शेवग्याच्या शेंगा. ह्या ॲड केल्यानंतर फोडणीमध्ये एक 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत छानपैकी. आता ॲड करणार आहोत आपण वांगी. ही मी गावठी वांगी घेतली आहेत, 2 मीडियम साईजची. ही जर आपण सांबारमध्ये घातली तर सांबार फारच टेस्टी बनतं. सर्व भाज्या ॲड करून झाल्या आहेत फोडणीमध्ये. थोडासा मीठ ॲड करूया आणि फोडणी छान मिक्स करून घेऊया. सांबार मसाला मी रेडीमेड घेतला आहे. सांबार मसाल्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट टाईम बघू. ही ॲड केली आहे धना पावडर, गरम मसाला. हा आहे सांबार मसाला. भाजीमध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊया. गॅसचं फ्लेम मी स्लो ठेवला आहे कारण मसाले करपतील. ही हळदी पावडर ॲड केली आहे, लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला ॲड केला आहे. हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. जी आपण पेस्ट बनवली होती ती आता आपण ॲड करणार आहोत फोडणीमध्ये. पेस्ट ॲड केल्यानंतर आपण ही पेस्ट आधी फोडणीमध्ये 3 ते 4 मिनटं स्लो फ्लेमवरती मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले आणि पेस्ट फोडणीमध्ये छान मिक्स करून झाली आहे. थोडासा पाणी ॲड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. हा पाणी जी आपण पेस्ट बनवली होती तिचा पाणी आहे. थोडा साधा पाणी ॲड करूया. पलीने एक 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेऊया. डाळ आपली शिजून तयार झाली आहे. तिला कुकरमधून मी बाहेर काढून ठेवली आहे थंड होण्यासाठी. ह्या डाळीला आपण थोडी मेल्ट करून घेणार आहोत. तिला आपण रवीने मेल्ट करणार आहोत. ही डाळ आपण रवीने 2 ते 3 मिनटं मेल्ट करणार आहोत, जेणेकरून ती पाण्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. डाळ मेल्ट करून झाली आहे. आपण तिला आता भाजीमध्ये ॲड करणार आहोत. भाजीमध्ये ॲड केल्यानंतर पलीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सांबार म्हटलं की ते आपल्याला घट्ट नाही चालत, तर पातळ बनवावं लागतो. त्यासाठी आपण साधा पाणी ॲड करणार आहोत, अर्धा ग्लास. हा सांबार आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत स्लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं. चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी चिंच भिजत ठेवली होती, तिचा आपण रस ॲड करणार आहोत सांबारमध्ये आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती
शिजवून घेणार आहोत. जेवढं स्लो फ्लेमवरती हा सांबार शिजेल तेवढी त्याची चव फार सुंदर बनते. 95% तरी सांबार शिजून तयार झाला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हा फटाफट सर्व करणार आहोत इडलीसोबत. जो मी काल इडलीचा व्हिडिओ अपलोड केला होता. हे दोन्ही व्हिडिओ मी एकाच दिवशी बनवले होते, बट व्हिडिओ खूप मोठे बनतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघायला कदाचित कंटाळाही येऊ शकतो. त्याच्यामुळे मी त्यांना 2 पार्टमध्ये बनवलं आहे आणि अपलोड केला आहे. सांबार बनवून तयार झाला आहे. फार टेस्टी बनतो सांबार. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.